नमस्कार पब्लिक. तर आज मी तुम्हाला देणार आहे माझ्या घराचं होम टूर. चला बघूया. सुरुवात करूया हॉलपासून. हा पूर्ण हॉल सेक्शन आहे आपल्या रूमचं. बघू शकता तुम्ही. आत्तापर्यंत जेवढे मी घर बघितले होते त्यातला हा सर्वात मोठा हॉल आपल्याला भेटलेला आहे. सो त्यामुळेच मी याच्यामध्ये खूप स्पेस आहे. मला स्पेशली प्रत्येक रूममध्ये बाल्कनीज हवी होती. सो ही आहे आपली फर्स्ट बाल्कनी. स्पेशियस बाल्कनी आहे. स्क्वेअर अशी एरिया याची. बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. इथे आपण खूप डेकॉर करू शकतो. माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन की इथे आपण काय काय डेकॉर करणार आहोत. ओके. देन प्रत्येक मुलीची, प्रत्येक बाईची ड्रीम एरिया आपण बघूया. मूव्हिंग टू किचन. ओके. थोडंसं पसारा आहे किचनमध्ये. जस्ट इग्नोर दॅट. बघू शकता तुम्ही 2 सेक्शनचं आपलं किचन आहे. हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. हा आपला किचन प्लॅटफॉर्म सेकंड प्लॅटफॉर्म आहे. आणि आम्ही करंटली ज्या घरात राहतो तिथे आम्हाला किचनचं स्पेस अत्यंत कमी भेटते. त्यामुळे आम्हाला किचन खूप आवडलं आहे. आणि ह्याचं बोलतो ना अट्रॅक्शन इज दिस ग्रेनाईट. हा ग्रेनाईट बघा तुम्ही. आय थिंक मी आत्तापर्यंत अशा कलरचं ग्रेनाईट नाही बघितलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर ग्रेनाईट आहे ह्याचं. इथे आम्ही ट्रॉलीज वगैरे करणार आहोत. तुम्हाला डेकॉर या फिर नेक्स्ट फ्लॅगमध्ये तुम्हाला दिसेलच. इथे आपलं फ्रीज सेक्शन येईल. इथे पण खूप स्पेस आहे. आणि खूप छान गोष्ट म्हणजे इथे खूप सारे प्लग्स दिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा विचार करून इथे प्लग्स दिलेला आहे. आणि ऑफकोर्स बाल्कनी इज माय फेवरेट पार्ट. किचनमध्ये सुद्धा खूप स्पेशियस अशी बाल्कनी दिलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथून व्ह्यू, ओ माय गडनेस, आय थिंक पूर्ण तो रोड दिसतो मला आणि डोंगरं दिसतात. दाखवणार आहे मी तुम्हाला. आपला जो बेडरूम आहे तो तर खूप सुंदर असणार आहे. ठीक आहे. आपण किचन कवर करूया आधीच. ओके. आणि इथे मशीन एरियासुद्धा आहे. दिस इज द मशीन एरिया. ओके. आणि किचनची एक खूप भारी गोष्ट जी आम्हाला आय थिंक रूम घेतल्यानंतर कळली इज इथे खाली लाईट्ससाठी पॉईंट दिलेले आहेत. यू कॅन सी दिस. इथे पण प्रोफाईल लाईट्स टाकून हा किचन खूप सुंदर दिसणार आहे. देन दिस बेसिन एरिया. इथे सुद्धा आपण कबड करून स्टोरेज करू शकतो. इथे मला एक मिरर घ्यायचा आहे. ओके. देन इथे खूप सुंदर असे लाईट्स दिलेले आहेत. यू सी दिस लाईट्स. ओके. ठीक आहे. बाथरूम बघूया. एकच सिंगल बाथरूम दिलेला आहे आपल्याला. ओके. हा बाथरूम क्लीन नाही आहे. प्लीज इग्नोर करा ते. ओके. इथे सुद्धा खूप सुंदर सीलिंग दिलेली, लाईट दिलेली आहे. रेन शॉवर दिलेला आहे. इथे गीझरसाठी प्लग आहे. आणि गीझर आपलं बाहेर असणार आहे विंडोच्या. डोअर बंद केल्यावर दिस इज अगेन वन मोर बेसिन एरिया. ओके. वन मोर थिंग, अजून एक छान गोष्ट विच इज इथे सुद्धा आपल्याला लाईट्सचे पॉईंट दिलेत. म्हणजे इथे सुद्धा प्रोफाईल लाईट्स येणार. इथे सुद्धा प्रोफाईल लाईट्स येणार आहेत. ओके. कमिंग टू दी फर्स्ट बेडरूम. ओके. सो दिस इज द फर्स्ट बेडरूम. ओके. एंट्री करूया आपण. खूप छोटा बेडरूम आहे. एक बेड बसू शकतो. ओके. अँड वॉकेबल एरिया असेल. हे प्लग्स दिलेले आहेत आपल्याकडे. प्रत्येक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे. एसीचा एक पॉईंट दिलेला आहे विच इज गुड. ओके. अगेन द बाल्कनी थिंग इज मोस्ट आवडती थिंग इज वॉट कॅन आय से. सो दिस इज द बाल्कनी. खूप हवा येते इथून. खूप अशा दरवाजे आपटून जातात एवढी हवा येते. यू कॅन सी दिस. ओके. अगेन तिन्ही साईडनी ही बाल्कनी ओपन आहे. तुम्ही एरिया व्ह्यू बघा. इथे सनसेटचा एवढा सुंदर व्ह्यू आहे. यू कॅन सी दिस. पूर्ण एंडपर्यंत मला रोड्स दिसत आहे तिथे. आता जो आपण सेकंड बेडरूम बघतोय तो ॲक्च्युअलमध्ये टेरेस होता ज्याला आपण बेडरूममध्ये कन्वर्ट केलं आहे. सो मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये हे सांगा की तो तुम्हाला असं वाटतोय का दॅट इट इज कन्वर्टेड. म्हणजे मला तरी किंवा जे कोणी आतापर्यंत बघून गेलेत ना आमचं रूम त्यांना बिलकुल असं वाटलेलं नाही आहे की हा आधी टेरेस होता. ओके. सो लेट्स गो. Yo we go. Chan chada. Here on the lights now. This is the view out there. Okay. हा पूर्ण बेडरूम असणार आहे. पूर्ण दाखवतो तुम्हाला. हा पूर्ण बेडरूम आहे. दिस इज व्हेरी 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 स्पेशियस. त्या बेडरूमपेक्षा हा बेडरूम साईजमध्ये मोठा आहे. ओके. दिस इज अगेन अ बाल्कनी. ओके. ही बाल्कनी मी बनवलेली बाल्कनी आहे. तिलासुद्धा मी डेकोर करू शकतो. खूप छान पद्धतीने मी हिला डेकोर करणार आहे. कोणाकडे काय आयडियाज असतील तर सांगा. आणि हवा एवढी आहे ना
की लिटरली त्याचा आवाज नाही येणार इफ आय ओपन दिस विंडोज ना. लेट मी ओपन दिस विंडो. सी बाहेरून खूप आवाज आणि हवा येते. ओ माय गॉड, ओ माय गॉड. एक्स्ट्रा एरिया फॉर दॅट बेडरूम. सो ही आहे एक्स्ट्रा एरिया फॉर द बेडरूम, जिथे आपण वॉर्डरोब करू शकतो. ओके, इथे आपण वॉर्डरोब करू शकतो. ऑलरेडी मी एक वॉर्डरोब ठेवलेला आहे. मी माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये हे ड्रेसिंग टेबल शेअर केलेलं आहे, जे की खूप स्पेशियस आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, खूप स्पेशियस आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्याची लिंक. दिस इज द ड्रेसिंग टेबल आणि इथेच मी असं माझं दुसरं कबर्डसुद्धा ठेवणार आहे. अगेन इथे आपल्याला वरती एक छोटीशी स्पेस मिळते आहे. यामध्ये सुद्धा आम्ही काहीतरी स्टोरेजचं करणार आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला फायनल आउटकम दाखवण्यासाठी या रूमचं. स्टे ट्यून्ड.